गढ़चिरौली में नक्सलवाद के खिलाफ सुरक्षा बलों को बड़ी सफलता हाथ लगी है। पुलिस की निर्णायक कार्रवाई में 7 नक्सलियों को ढेर कर दिया गया, जिसमें कुख्यात नक्सली नेता प्रभाकरन भी शामिल है। इस सफल ऑपरेशन पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने C60 कमांडोज और सभी सुरक्षा बलों की जमकर सराहना की। नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए मुख्यमंत्री ने कहा कि जवानों ने बेहतर कठिन हालात में साहस और रणनीति का परिचय देते हुए यह अभियान सफल किया है और गढ़चिरौली को जल्द नक्सल मुक्त बनाने की दिशा में यह एक बड़ा कदम है। आपले गढ़चिरौली पोलीस आणि C60 यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास 7 लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलं आहे। हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातला एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं, कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं। 3 दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते। हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही, अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे। त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात 2 घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं। त्यातनं 7 नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आहेत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो म्होरक्या आहे प्रभाकर, तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झाला आहे। ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे। त्यामुळे जे काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी हे जे काही माओवाद मोजत होता, आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला अगदी बोटावर मोजण्याइतके 3 किंवा 4 लोक त्यांचे राहिले आहेत। अजून छत्तीसगड साईडला काही आहेत, पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल। आमच्या पोलिसांनी जे हे केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे। दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे। खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, पण त्याच्या अगदी जिथे ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते, पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत। त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ। पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलीस विभागाचं मी मनापासून अभिनंदन